कृत्रिम बुद्धिमत्ता ही जगातली 5वी औद्योगिक क्रांती असून येत्या 2 वर्षात भारतात या क्षेत्रात $200 अब्ज अधिक गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026च्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. बहुत ही लोगों का उत्साह है, विशेषकर युवाओं का, नौजवानों का बहुत उत्साह है। इन्वेस्टर्स और इंफ्रा प्लेयर्स क्लोज टू $200 बिलियन का इन्वेस्टमेंट की प्लानिंग कर चुके हैं, जो कि आने वाले 1 से 2 वर्षों में मटेरियलाइज हो जाएगा। साथ ही साथ वीसी भी बहुत बड़ी मात्रा में भारत के स्टार्टअप्स में और विशेषकर जो एप्लीकेशंस क्रिएट कर रहे हैं, उनके साथ जुड़ के भारत में इन्वेस्टमेंट, डीप टेक में इन्वेस्टमेंट लाने के लिए पूरी तरह से उत्साहित है. AI क्रांतीचा उपयोग मानवतेच्या फायद्यासाठी आणि लोकसंख्या स्तरावरील मोठ्या समस्या सोडवण्यासाठी करण्यावर भारताचा भर आहे, असं ते म्हणाले. केवळ कायदे करून AI संदर्भातली आव्हानं सुटणार नाहीत, तर त्यासाठी तंत्रज्ञान विषयक कायदेशीर दृष्टिकोनाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. देशातल्या तरुणांमध्ये या तंत्रज्ञानाबाबत मोठा उत्साह आणि ऊर्जा दिसत आहे. पुनर्कौशल्य आणि कौशल्य वाढवणं याद्वारे नवीन प्रतिभा घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं त्यांनी नमूद केलं. गेल्या वर्षभरातली प्रगती पाहता भारत सेमीकंडक्टर संरचनेचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या भक्कम पायामुळे भारतात AIचा वेगानं प्रसार होतोय. या पुढील टप्प्यात डिझाईन अर्थात संरचनेवर अधिक लक्ष केंद्रित केलं जाईल, असंही वैष्णव म्हणाले. नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया